काय गडबड मित्रांनो. तर आज मी निघालो आहे वडोदऱ्याला कंपनीच्या एका मीटिंगसाठी. तर विचार केला आपण या ट्रॅव्हलचा पण एक ब्लॉग बनवूया. तर चला बघूया काहीतरी वेगळं आपल्या चॅनलवरती. तर चला बघूया आपला कसा प्रवास होतो ते आता आपण मी पुढे व्हिडिओ दाखवतो सगळ्या. चला आता मी इकडनं ट्रेन पकडणार आहे कल्याणसाठी आणि कल्याणवरनं आपली ट्रॅव्हल्स बुक आहे. तर चला माझ्यासोबत. हे बघा बदलापूरचे सरकते जिने. चला कल्याणला पोचलेलो आहे. हे बघा कल्याणची गर्दी, मोठा ब्रिज. कल्याण स्टेशनवरनं बाहेर पडलो. आपल्याला जायचं होतं दुर्गाडी नाक्याजवळ, पण असं वाटत होतं कल्याणवरनं रिक्षा फक्त भिवंडीलाच जातात. तरी कशीबशी एक रिक्षा आपल्याला मिळाली आणि त्या रिक्षामध्ये बसून मी निघालो दुर्गाडी नाक्यावरती. कारण तिथून आपली जी बस होती लक्झरी बस तिच्याने आपण जाणार होतो बरोड्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आपली भाग्यलक्ष्मी आलेली आहे. चला बसमध्ये बसूया आणि आपली स्लीपर सीटवरती जाऊन झोपूया. ही बघा आपली बस भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स कल्याण टू बरोडा. कशी लाइटिंग केलेली आहे मस्त. हे बघा हे अप्पर स्लीपर आहेत आणि आपली होती डाऊन स्लीपर. चला बघूया पुढे आता. बघा ही आपली बस आहे आणि ही आपली सीट स्लीपर आहे. पूर्ण पॅक होतो. इथे शू रॅक आहे ठेवायला. एसी चिल्ड. लाईटीचा पत्ता नाही. इथून पण एसी आहे. चार्जिंगचा प्लग आहे. ती समोरच्या सीट आहेत दोन वाल्यांची. ही आपली मोठ्या प्रवासामध्ये एक ब्रेक तर झालाच पाहिजे. तर आपली गाडी थांबली रात्री 2 वाजता नाश्ता करण्यासाठी. बघा गरम गरम पावभाजी कशी चालू आहे. पण आपण काय पावभाजी खाल्ली नाही कारण ॲसिडिटी होईल म्हणून मी तिथे भेल होती मस्त, ती भेल घेतली आणि बसलो नाश्ता करण्यासाठी. सगळेजण आतमध्ये गेले होते जेवण करण्यासाठी. खूप शांतता होती. नाश्ता केला आणि निघालो गरम गरम चाय पिऊन पुढच्या प्रवासासाठी. चला बघा. मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता सकाळी इथे पोचलेलो आहे बरोड्याला. 6:30 वाजले. अजून आता इथून पुढे 15-20 मिनटं लागतील मला आणि मग तिथून स्टेशनच्या जवळ हॉटेल. कारण रिटर्नची आपली ट्रेनची तिकीट आहे संध्याकाळची मीटिंग झाल्यानंतर. त्यामुळे मग मला स्टेशनच्या जवळ हॉटेल बघावं लागेल. चेक इन सकाळचं देत नाही म्हणून अजून हॉटेल बुकिंग नाही. तिथे जाऊन बघायला लागेल कसं आहे ते. तर आता इथे सकाळचा चाय नाश्त्यासाठी गाडी थांबलेली आहे. चला काहीतरी नाश्ता करून घेऊया, चाय पिऊया मग पुढे. बघा हे बघा बरोड्यामध्ये लोणावळा चिक्कीज फेमस. लोणावळा चिक्की सगळीकडे फेमस आहे. बघा बरोड्यामध्ये लोणावळा चिक्की. फायनली सकाळी 7 वाजता आपण बरोड्याला पोचलो. तिथून रिक्षा केली आणि रिक्षाने चाललो होतो आपण बरोडा स्टेशनला. कारण आपल्याला स्टेशनच्या जवळ हॉटेल बुक करायचा होता. चला हे बघा मस्त बरोडा स्टेशन आणि स्टेशनच्या बाजूला होती पूर्ण हॉटेल लाईन. तिथे आपण 2-3 हॉटेल बघितले आणि मग जो बजेटमध्ये होता पुरोहित AC रूम. फायनली बरोड्याला पोचलेलो आहे आणि लकीली आपल्याला एक हॉटेलमध्ये रूम मिळालेली आहे. चेक इन झालेलं आहे. चला मी दाखवतो रूम कशी आहे ते. बघा इथे थोडा आराम करून मग फ्रेश वगैरे होऊन दुपारी मीटिंगला जायचं आहे. रूम बघूया चला. चला फ्रेश होतो मग पुढे.
तर फायनली आपली तयारी झालेली आहे. मस्त छोटासा आपल्याला इथे हॉटेल मिळाला, तिथे फ्रेश झालेलो आहे मस्त. थोडीफार ऑफिसची कामं पण करून घेतलेली आहेत. 3ची आपली मीटिंग आहे, 2 वाजता 2:30 वाजता तिथे पोहोचायचं आहे. तर मी आता तयार झालेलो आहे, कामं आपली झालेली आहे. तर थोड्या वेळाने आपण निघूया मीटिंगसाठी. चला, रूम बघा केवढी आहे, पण ठीक आहे, गरजेपुरती एवढी ठीक आहे. असे हात पसरवले ना की 2 भिंती हाताला लागत आहेत, पण ठीक आहे, काम झालं ना आपलं. ऑफिसला पोहोचलो इकडे, पण मीटिंग 3च्या ऐवजी 4:30 पोस्टपोन झालेली आहे. त्यामुळे आता इकडे बसा आणि आपलं माझं काम संपवतो आणि मग मीटिंग आहे. चला, काय आलं? चाय नाश्ता, मोनेको बिस्किट, डार्क फॅन्टसी. चला नाश्ता करतो. तर अशा तऱ्हेने आपली मीटिंग झालेली आहे आणि एकदम जबरदस्त मीटिंग झालेली आहे. तर HR कडून आपल्याला छोटंसं टोकन ऑफ लव गिफ्ट मिळालेलं आहे. चला आता आपण हॉटेलवर जाऊया, मग बघूया पुढे काय. मीटिंग खतम, रिटर्न टू हॉटेल. चला जरा आराम करूया, मग बघायचं कुठे जायचं. गिफ्ट HR कडून मिळालेलं आहे, आपण बघूया काय मिळालं आहे आपल्याला. चला बघूया काय गिफ्ट मिळालं आहे. अरे वा, डायरी आहे, 2026 ची डायरी. आणि दुसरं काय मिळालेलं आहे? दुसरं आहे पेन. अरे वा, फार छान असं गिफ्ट दिलेलं आहे HRनी. चला गिफ्ट ठेवून देऊया आणि बघूया आता. आपली रात्रीची ट्रेन आहे, तोपर्यंत आपण काय करू शकतो. चला चला जाऊया फिरायला, बघूया काय भेटतंय का फिरायला, कारण आपल्या ट्रेनला अजून खूप टाईम आहे. बघूया वडोद्याला काय काय भेटतंय. चला चला. तर भावांनो, आम्ही आता चाललो आहे मंगल बाजार. इकडे जे आहे लोकल मार्केट आहे, तिथे कपडे वगैरे चांगले मिळतात असं इकडून लोकलमध्ये मला समजलं. तर आपण आता चाललो आहे मंगल बाजारला, बघूया तिथे आपल्याला काय मिळतं का, नाहीतर फिरून परत हॉटेलमध्ये. चला बघूया. बऱ्यापैकी आपली शॉपिंग झालेली आहे, पण दुकानं पण आता बंद होत आहेत. गर्दी कमी झाली, पण दुकानं खूप लवकर बंद होतात मुंबईच्या मानाने. सबसिडी बघा वडोदरा स्टेशनची. चला हॉटेलला आलो रिटर्न. तर हॉटेलच्या खालीच मस्त मस्त रेस्टॉरंट होते. तर आपला जेवायचा टाईम झाला होता, तर चला बघूया काय मिळतं. सोमवार असल्या कारणाने आपण व्हेजच खाऊ शकत होतो. सगळेजण नॉनव्हेजवर तुटून पडले होते, पण मी मागवला पनीर राईस. चला खाऊन हॉटेलवरती. चला शॉपिंग झाली, पेटपूजा झाली. मार्केटमध्ये फक्त लेडीजसाठी आणि लहान मुलांसाठी बरेच ऑप्शन आहेत, बाकी घेणाऱ्यासाठी काही नाही आहेत. ठीक आहे, पण घरचे खुश म्हणजे आपण खुश. चला टाईम झाला आहे आपल्या ट्रेनचा, निघूया आता. छोटीशी रूम, बाय बाय. चला 11ची ट्रेन आहे, 10 वाजलेले, चेकआउट करूया, जाऊया. चला बाजूला स्टेशन आहे आपलं स्टेशन.
दादरला. तर आपली लोकल पकडून बदलापूर. बदलापूर ट्रेनसाठी थोडा टाईम होता म्हणून बोललो चला दादर मार्केट फिरूया. तर सकाळ सकाळ बघा दादर फुल मार्केट भरलेला होता. सगळेजण फुलवाले शॉपिंग करत होते तिथे. सकाळी सकाळी पण BMC वाल्यांचा राऊंड चालू होता त्यामुळे सगळ्यांची धावपळ चालू होती. तर बघा भूक लागली होती कडाक्याची म्हणून चला बघूया बोललो दादर स्टेशनला सकाळी सकाळी काय भेटतं. तर हे बघा सगळे पेपरवाले जे सकाळी सकाळी डिस्ट्रीब्युटर असतात ते पेपरवाल्यांची इथे लाईन लागली होती. सगळे बसले होते आणि चला कुठेतरी गरम गरम चाय आणि कांदे पोहे. मस्त पोहे घेतले. पोहे खाऊन येवलेची गरम गरम गुळाची चाय पियालो आणि निघालो बदलापूरला येण्यासाठी. फायनली बदलापूर स्टेशनला पोचलेलो आहे. हे बघा मस्त असं दत्तगुरूंचं दर्शन घेतलं आणि चला घरी जाऊया. चला घरी पोचलेलो आहे. जाऊन आराम करतो. मग आजच्या दिवसाचं परत काम चालू. चलो भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.